महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी चर्चा रंगली आहे. शरद पवार खरंच एनडीए मध्ये जाणार का? जर हा निर्णय झाला तर उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं पुढं काय होईल? आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा संपूर्ण गेमच बदलेल का? शरद पवार देशाचे राष्ट्रपती झाले असते, पण एक निर्णय चुकला. आणि हे शब्द आहेत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चेंना भलतंच उधाण आलंय. पण आठवले असं का म्हणाले? खरंच शरद पवार राष्ट्रपती होऊ शकले असते का, की हा फक्त एक राजकीय संदेश आहे? चला संपूर्ण विषय सोप्या भाषेत समजून घेऊया. नमस्कार, मी सिद्धेश्वर साबणे आणि आपण पाहत आहात मराठी जनता. दरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल मध्यरात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटही भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. दुसरीकडे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असतानाच काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही एक महत्वाची बैठक झाली आहे. रामदास आठवले यांनी म्हटलं की जर शरद पवार यांनी योग्य वेळी एनडीए सोबत जाण्याचा निर्णय घेतला असता तर त्यांच्या अनुभवाचा विचार करून त्यांना राष्ट्रपती पदासाठी संधी मिळू शकली असती. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना एनडीए मध्ये येण्याचं आवाहनही केलंय. तर सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या भूमिकेबाबतही अनेक प्रश्न सुरू आहेत आणि त्याच्या चर्चाही आहेत. विविध नेत्यांच्या भेटीगाठी, महायुतीत जाण्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि अशा वेळी आठवलेंचं हे वक्तव्य आणखी चर्चेला विषय ठरलाय. आता मोठा प्रश्न असा आहे की या वक्तव्यामागे नेमका राजकीय संदेश काय आहे? राजकीय विश्लेषकांच्या मते हे वक्तव्य शरद पवारांना एनडीए मध्ये सामील होण्याचं सार्वजनिक निमंत्रण म्हणूनही पाहिलं जात आहे. कारण आठवले हे सातत्याने शरद पवारांनी विरोधकांऐवजी एनडीए सोबत यावं अशी भूमिका मांडत आहे. पण शरद पवार यांच्याकडून या दाव्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अजून आलेली नाहीये. त्यामुळे हा विषय सध्या केवळ राजकीय चर्चेचा आणि अंदाजाचा भाग आहे तर आहे. पण जर शरद पवार यांनी वेगळे राजकीय निर्णय घेतले तर खरंच देशाचे राष्ट्रपती झाले असते का, की रामदास आठवलेंचं हे विधान फक्त राजकीय रणनीतीचा एक भाग आहे? तर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे की शरद पवार जर एनडीए मध्ये गेले तर. आणि हा प्रश्न अनेकांना पडलाय. काही जण म्हणतात हे अशक्य आहे, तर काही जण म्हणतात राजकारणात काहीही अशक्य नसतं. पण जर असा निर्णय झाला तर त्याचे परिणाम काय असू शकतात? तर सर्वप्रथम महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडू शकते. कारण शरद पवार हे अनेक दशकांपासून राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणातील प्रभावी नेते आहेत. त्यांच्या निर्णयाचा परिणाम केवळ राष्ट्रवादी काँग्रेसवरच नाही तर संपूर्ण राजकीय समीकरणांवरही होऊ शकतो. आणि जर शरद पवार एनडीए मध्ये गेलेच तर महायुती आणखी मजबूत झाल्याचं चित्र दिसू शकतं. भाजप, शिवसेना म्हणजे शिंदे गट, अजित पवार गट आणि त्यानंतर शरद पवार यांची साथ मिळाल्यास विरोधकांसाठी आव्हान आणखीही कठीण होऊ शकतं. दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नव्याने रणनीती आखावी लागू शकते. विरोधी राजकारणाची मांडणी ही बदलू शकते. मात्र दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच नेते किंवा कार्यकर्ते असा निर्णय स्वीकारतीलच याची खात्री देता येत नाही. कारण काही जण सहमत होतील तर काही जण वेगळी भूमिका घेऊ शकतात. त्यामुळे पक्षांतर्गत घडामोडीही वेगाने बदलू शकतात. राष्ट्रीय पातळीवरही या निर्णयाची चर्चा होईल. शरद पवार यांच्या अनुभवाचा वापर केंद्र सरकारकडून सल्लागार किंवा इतर महत्वाच्या जबाबदाऱ्यांसाठीही केला जाऊ शकतो, अशी ही राजकीय वर्तुळात चर्चा होऊ शकते. आता प्रश्न तुमच्यासाठी, जर शरद पवार एनडीए मध्ये गेले तर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा फायदा हा कोणाला होईल? भाजपला, अजित पवारांना की स्वतः शरद पवारांना? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.